शिरोळ तालुक्यात विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. महायुतीचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या औरवाड इथल्या प्रचार कार्यालयाचा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना जयसिंगपूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विकासकामं केली असून भविष्यात 10,000 कोटींहून अधिकचा विकास निधी आणू अशी ग्वाही दिली. शिरोळ तालुक्यातील पूर नियंत्रणासाठी 3,400 कोटींच्या एका योजनेवर शासन काम करत आहे असं सांगून विकासकामं खेचून आणण्याची ताकद आमच्याकडे आहे, फक्त तुमचा आशीर्वाद द्या असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. होऊ शकतं. मग कुणाचं पण शासन आलं तरी म्हणजे त्यात खेचून आणण्याची धमक यड्रावकर साहेबांची आहे. निश्चितपणे आपण हे सगळं करण्याच्या माध्यमातून एकच होतं की माझ्या सर्वसामान्य मला ज्यांनी निवडून दिले त्यांची कामं होणं गरजेचं आहे. त्या सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून मला जे जे करायला लागते ते करण्याच्या दृष्टिकोनातून आपण म्हणजे या सगळ्या गोष्टी गेल्या 5 वर्षामध्ये केलं. भविष्यामध्ये सुद्धा एकत्रितरित्या राहून आपण चांगल्या पद्धतीने सहकार्य करून अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांचं पाठबळ आशीर्वाद यड्रावकर साहेबांच्या मागे राहावे अशी विनंती या निमित्तानं मी आपल्याला करतो. लिंगायत तसंच नाभिक समाजासाठी सभागृह, विठ्ठल मंदिर आणि भजनी मंडळांना साहित्य देण्यासाठी निधी दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मिलिंद साखरपे यांनी महायुतीनं गेल्या काही वर्षात आम्हा चळवळीच्या लोकांना रस्त्यावर येऊ न देता आमच्या प्रश्नावर बैठकीतून तोडगा काढल्यानं आम्ही आमचा पाठिंबा महायुतीला जाहीर केल्याचं सांगितलं. आम्ही पाठिंबा द्यायचा. त्याचं संजोग कारण असं आहे, 2014 ते आम्ही भाजप बरोबर महायुती बरोबर आम्ही आलो. त्यानंतर 2.5-3 वर्ष जे काही आमच्या चळवळीच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित केले ते सर्व प्रश्न आम्हाला रस्त्यावर न येता बैठकीतून चर्चेतून आम्हाला सगळं सोडवले गेले. आणि त्या गोष्टी आमच्या लक्षात होत्या की बाबा की महायुती ही आपल्याला नेहमी साथ देणार आहे. यावेळी चंद्रकांत मोरे, राजाराम रावण, मल्लाप्पा चौगुले, दादेपाशा पटेल, आनंदा पाटील यांच्यासह महिलांनी आपली मनोगत व्यक्त करत डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांना भरघोस मतांनी निवडून देण्याची ग्वाही दिली. यावेळी शिवगर्जना तालीम मंडळ, वक्रतुंड मंडळ आणि सिंगल ग्रुप या मंडळाच्या सदस्यांनी राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पाठिंबा जाहीर केला. याप्रसंगी शफी पटेल, सईद गुरुजी, अफसर पटेल, रवी माने, अन्नासो मळवाडे यांच्यासह 7 गावामधील लोक उपस्थित होते.